नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण तुम्ही जो पंप बघणार आहात या पंपाचं नाव तुम्हाला समोर दिसलं असेल आणि हे पंप ओसवालचा आहे। या ओसवाल पंपाचं स्टार्टर तुम्ही बघा कसं आहे। याच्या खाली AC/DC कंट्रोलर आहे। त्यानंतर तुम्हाला इथं साईडला खटका आहे, हे ऑन ऑफ करण्यासाठी बटन तुम्हाला दिलेलं आहे। आणि याचं स्ट्रक्चर तुम्ही बघा असं उभा केलं जातं। स्टार्टिंगला तुम्हाला प्लेटा आधी खाली त्याचं एक खांब जे दिसतं ते तुम्हाला उभा करावं लागतं। त्यानंतर तुम्हाला हे वरचं स्ट्रक्चर उभा करून त्यावरती ह्या प्लेटा उभा करावं लागतात। आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वायरीचं कनेक्शन एकमेकाला जॉईंट करायचं आहे। जॉईंट केल्यानंतर तुम्हाला ह्या कंट्रोलरमधून एक वायर, तुमच्या दोन वायर जे येतात त्या प्लेटाचे राहतात आणि दुसरी वायर जी आहे ते मोटर चालू झाल्यानंतर मोटरीसाठी हे गेलेली वायर तुम्हाला इथं विहिरीकडे गेलेली दाखवत आहे। आणि त्यानंतर या पंपाचं इन्स्टॉल पूर्णपणे केलं जातं। आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या प्लेटा आपल्याला 300 किती वॅटचे आहेत ते तुम्हाला इथं पाहण्यासाठी तुम्हाला इथे ह्या खाली एक दोन स्टिकर दिले असतील। त्या स्टिकरवर वरून तुम्ही ते ठरवू शकता किती किलोवॅटचं एक प्लेट आहे आणि तुम्हाला कुठला पंप घ्यायचा ते तुम्हाला या किलोवॅटवर समजणार आहे। आणि तुम्ही GK का ओसवाल कुठला पंप निवडायचा ह्याची खात्री करूनच तुम्ही हा पंप निवडू शकता। तर मित्रांनो, हा अंटेना जो दिसतो तो तुम्हाला वीज पडू नये म्हणून, आणि ह्या अंटेन्याचा वापर केल्यानंतर यामुळे वीज तर पडत नाही। आणि त्यानंतर आपल्याला काय काय ह्यासोबत मटेरियल काय काय मिळतात ते तुम्हाला मी याआधी दाखवलेलं आहे। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।